श्री स्वामी समर्थ. काल पौर्णिमेची पूजा वगैरे सगळे आवरली आणि काल महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात कुंकुमार्चन असतं. त्यामुळे सकाळी लवकर पूजा वगैरे आवरून घेतली आणि भाजी मी कांद्याची पात बनवलेली होती. काल मुलगीसुद्धा होती ना सुट्टीसाठी, काल एकच दिवस ते आलेली होती, त्यामुळे कांद्याची पात बनवलेली होती भरपूर प्रमाणात, कारण तिला फार आवडते. तिनं सकाळी पण तेच संध्याकाळी पण तेच कांद्याची पात खाल्ली. आणि कांद्याची पात बनवताना मी अगोदर कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरे आणि लसूण मिरचीची फोडणी टाकून झाल्यानंतर थोडंसं हळद टाकली आणि मुगाची डाळ टाकून कांद्याची पात टाकून झाकून ठेवलं, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं. आणि मुगाची डाळ घातली म्हणून तुम्ही पाणी घालायची गरज नाही, कारण मुगाची डाळ मी भिजत घातली होती 1 तास अगोदर आणि त्यानंतर मग मी ती बनवलेली होती. त्यामुळे फक्त वाफवून तुम्ही ही भाजी बनवली तरी चालतं आहे. त्यासाठी तुम्हाला पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. फक्त झाकून जरी ठेवली तरी वाफेवर छान पद्धतीनं शिजतं चांगली. आणि 2 वाफ घेतल्यानंतर कांद्याची पात चांगली शिजली आणि गवारी मी नीटच करून ठेवलेली होती. काल मी गवारी, कांद्याची पात आणि सांबर म्हणजे आपण इडलीबरोबर पण खाऊ शकतो किंवा आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो, भाकरीबरोबर पण खाऊ शकतो. अशा पद्धतीनं मी सांबर बनवलेलं होतं. सांबरची रेसिपी मी तुम्हाला पुढं सांगते. हे मी आता गवारी बनवत आहे. गवारी बनवताना कढईमध्ये तेल टाकलं. हे कढईंना कलई केल्यामुळं ना पितळीच्या ते असं दिसायला लागलं. तेल टाकल्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि लसूण टाकला फोडणीसाठी आणि कांदा टोमॅटो घालून चांगलं भाजून घेतला. अगोदर ती गवारी भाजून घ्यायची असते. ती चांगली देशी गवारी छोटी छोटी असली की ती भाजून म्हणजे चांगल्या पद्धतीने घ्यायची. पण ही मी मोठी गवारी घेतलेली होती. ती मोठी गवारी घेतलेली त्यामुळं ह्याला जास्त काय म्हणजे उकडून घ्यायला पाहिजेत, भाजून घ्यायला पाहिजे तसं का नाही. थोडं पाणी घातलं की लगेच शिजते. ही काय पाण्यावरची गवारी म्हणतात आमच्या इकडं. आणि 5 मिनटं चांगली त्याला भाजून घेतली झाकून आणि त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, हळद, आपलं लाल तिखट, कांदा लसूणचं आणि कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकून घेतलं, मीठ घातलं आणि छान पद्धतीनं पाणी टाकून गवारी पण मी शिजण्यासाठी ठेवलेली होती. लवकर स्वयंपाक करून लवकर जायचं होतं ना म्हणून मंदिरात. आणि खूप मोठ्या प्रमाणात स्त्रिया येत असतात कुंकुमार्चनसाठी महालक्ष्मी मंदिरात. मला तिथला व्हिडिओ वगैरे करणार कसं ना, कारण आपण ज्या कार्यासाठी गेलेलं असतं ते महत्त्वाचं असतं. तिथं ते व्हिडिओ वगैरे करत बसायला आणि ते माझ्याकडं वेळ नव्हता, त्यामुळं नाही केलेला. जर एखादं कोणी मैत्रिणीनं वगैरे केलेला असेल तर मी तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आणि तिकडं कुंकुमार्चन करून आल्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे सगळा तिकडून आल्यानंतर केलेला होता. तिकडं जायचं आहे म्हणून ही सगळी तयारी करून सकाळी लवकर ठेवलेली होती. आणि जेवण बनवून घेताना मला वेळ फार लागत नाही. मी अर्धा तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक पूर्ण तयार होतो. तयारी करून ठेवली की जास्त वेळ लागत नाही जेवण बनवायला. आणि गवारी झाकून तिकडं शिजण्यासाठी ठेवली आणि इकडे मी ते सांबार बनवायला घेतलेलं. सांबार बनवताना सांबारचा मसाला मी घरी बनवलेला नाही आहे. सांबार मसाला हा मी विकत बाहेरून आणलेला होता पुढे, त्यातलेच 2 चमचे फक्त टाकलेले. आणि यामध्ये शिजवताना डाळ तुरीची, थोडीशी मुगाची आणि 1 भेंडी, 1 ते 2 भेंडी छोटे छोटे, थोडं एकच छोटंसं वांगं, परत 2-3 पीस ह्याचे घातलेले दुधी भोपळ्याचे आणि 2-3 पीस लाल भोपळा, कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा थोड्या, असं सगळं थोडं थोडं टाकून ते शिजवून घेतलेलं डाळीबरोबरच एकत्र. आणि त्यात हळद घातलेली, हिंग घातलेला, मेथ्या टाकलेल्या शिजवताना. आणि फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, लसूण, जिरे मोहरी आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर लाल मिरची फक्त कलर येण्यासाठी म्हणून टाकलेली थोडीशी. आणि लाल मिरची पावडर टाकल्यानंतर डाळ फोडणीला टाकली
बघा फोडणी चांगली पडली की आवाज कसा येतो एकदम तुम्हाला दिसला असणार. छान फोडणी बसलेली. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून त्यात 2 चमचे मी हे टाकलेलं आपलं सांबार मसाला, थोडीशी साखर मी चवीसाठी आमटीत टाकत असतो. खूप छान चव येते त्याला थोडी साखर टाकल्यानंतर. आणि मीठ, कोथिंबीर टाकून छान आमटी तयार झाली. आणि तुम्ही जे फिनेलचा माझा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये काय मला म्हणजे डिशवॉश वगैरे डिशवॉशची तुम्हाला पाहिजेल असेल म्हणजे माहिती तर तुम्ही मला सांगा. मी डिशवॉश पण तुम्हाला कसं बनवायचं ते सांगते. खूपच स्वस्त दरामध्ये डिशवॉश पण तयार होतं आहे. आणि तुम्ही एक बॉटल बघितला बाहेरून विकत आणताना 50 रुपये 60 रुपये घेतात. 50 रुपये 60 रुपये देऊन बॉटल आणण्यापेक्षा तुम्ही 20 रुपयामध्ये एक बॉटल तयार करू शकता. आणि हे मी मेथी बेसन बनवलेलं होतं सकाळी म्हणजे आज सकाळी टिफिनसाठी मुलगीला. व्हिडिओ एडिट करताना म्हटलं ही पण रेसिपी त्यात टाकूया. तर भाजी मी मेथीची चिरून ठेवलेली होती रात्री. आणि फोडणीसाठी लसूण मिरची ही अशीच टाकले. लाल तिखट पण मी घालणार होतो पण ही टेस्टसाठी खाताना पण चांगली लागते म्हणून टाकले. कांदा, लसूण, जिरे आणि मिरची पावडर टाकून झाल्यानंतर हळद थोडीशी टाकली. आणि मेथीची भाजी चांगली वाफ आली की त्याला जरासं पाणी सुटते. आणि त्यात थोडंसं नमक आणि चिमूटभर साखर, हिंग टाकून वाफ घ्यायची. वाफ घेतली की जरासं पाणी सुटलं की तेवढ्याच पाण्यात जेवढं बेसन बसेल तेवढं ते बेसन मिक्स करायचं. म्हणजे पाणी घालायची गरजच नसते याला. मेथीच्या भाजीला पाणी सुटलेलंच असते. ती चांगली वाफवली की मग जितकं बेसन तुम्हाला घालता येईल तितकं बेसन जरी घातलं आणि थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ जरी घातलं तरी पण चालते. पण माझ्याकडं फक्त बेसनच होतं त्यामुळे मी बेसनचं पीठ फक्त घातलेलं आहे. आणि मुलगीला चपाती आणि ती आता गेली की सकाळ संध्याकाळसाठी तिला द्यायचं म्हणून 4 चपाती आणि मेथी बेसन दिलेलं होतं. आता ती डायरेक्ट पुढच्या शनिवारी रविवारी येईल पण नाही आहे. तिचा आता दौरा आहे ते एक्झामचं काय तर त्यांचं बाहेरच्या राज्यात स्पर्धा आहेत तिकडं जायचं आहे. त्यामुळे या आठवड्यात तिला यायला मिळणार नाही पुन्हा. आणि गेली की तिकडं खाय प्यायचे सगळे वांदे असतात तिचे म्हणून म्हटलं आज तू माझ्या हातचंच घेऊन जा खायला. तिला पण आवडते खाण्यासाठी माझ्या हातचं म्हणून. आणि भात वगैरे ती काही जास्त खात नसल्यामुळं चपाती भाजीचा दिवस सगळा ती कॉलेजमध्येच घालवणार. त्यामुळे चपाती आणि भाजी तिला देऊन टाकले. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सगळे मला व्हिडिओ मिळतात का बघते. जर मिळाले तर तुम्हाला मी दाखवते. आणि ते डिशवॉशचं पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ किंवा हे रेसिपीज जर आवडला असतील तर तरी पण कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.